देवाचे आशीर्वाद जर आम्हाला हवे आहेत तर प्रभूसाठी आम्ही वेडं होणं फार गरजेचं आहे. अगदी सुरुवातीचा काळ जो होता आमचा तारणाचा, आम्ही तारणात आलो त्यावेळेसचा बोलवा. In the earlier days when we came into the Lord, आणि त्या गोष्टी ज्यावेळेस मी माझ्या मुलांना सांगतो किंवा आमचे बंधू कोण भेटले त्यावेळेस आम्ही सांगतो, and when I tell these things to our children or any brother that I meet, मग माझा मुलगा तर मला नेहमी विचारतो, डॅडी आता का तसे दिवस येत नाहीत. my son always asks, why does this day not come now? म्हटलं बाळा त्यासाठी प्रत्येक जणानं प्रभूसाठी वेड होणं गरजेचं असतं. I told him everybody needs to be crazy for Jesus. हां, ते इंग्लिशमध्ये क्रेझी शब्द आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो वेड शब्द. You have to be crazy for God. हालेलुया. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मला ते गूढ समजलं की हात उंच करून प्रभूची आराधना करा. In the earlier days when I understood the mystery of lift up your hands in praise, हात उंच करून प्रभूची प्रार्थना करा. pray by lifting up your hands. आणि हात उंच करणं तसे तेवढं काही शक्य होत नाही. And it's not possible to lift up our hands that long. हे जाणवलं, When I understood, पण हात तर उंच केला पाहिजे प्रभूची ती आज्ञा आहे. and it is the commandment of God that we should lift up our hands. मग त्या सुरुवातीच्या काळामध्ये अगदी सुरुवातीच्या काळ In होतं, the very early days, प्रभूसाठी भारावलेलं जीवन होतं. our life was filled to serve for मग Jesus. मी माझ्या रूम मध्ये काय करायचं, माझ्या दोन्ही हात वरती बांधायचो So in my room, I used to tie my hands, both my hands up, आणि गुडघ्यावर मी यायचं. and I used to kneel down. मग हाताला किती मुंग्या आल्या, हात किती जड झाले, No matter how much pain I felt in my hands, मग हात खाली येण्याचा काय प्रश्नच नव्हता, there was no question of getting my hands कारण ते down, बांधलेले असायचे. because those were tied. गुडघ्याला किती काही त्रास होऊ द्यात, No matter how much my knees would काय hurt, हलता येत नव्हतं, I couldn't move. पण ते होऊ द्यात. But let that happen. ज्या प्रभून आमच्यासाठी वेदना सहन केल्या, The God who bore for us, त्याच्या पुढे त्या वेदना काहीच नाही प्रियानो. these pain and hurt is nothing आणि in जेव्हा front त्या of that. पद्धतीने मी आराधना करायला लागलो, प्रार्थना करू लागलो, And when I started praising and praying in that manner, मग देवानं मला अशी कृपा पुरवली की आता किती तास माझे हात उंच राहतात, मला काही त्रास होत नाही. God gave me the grace now. It does not hurt how much long I lift up my hands. किती वेळ गुडघ्यावर उभं राह गुडघ्यावर आलो तर मला काही त्रास होत It नाही. does not hurt no matter how much longer I kneel down. प्रभूसाठी जसं तुम्ही सादर होता The way you present yourselves towards त्यास God, प्रभू तुम्हाला सहाय्य करतो, that time God helps you. देवाचा आत्मा तुम्हाला सहाय्य The करतो. Spirit of God helps you. पण तुम्ही ती इच्छा दर्शवली पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीने देवासाठी आसूसलेलं असणं फार गरजेचं But आहे. you should express that will towards God. देव म्हणतो हात उंच करा तर हात उंच करायचे. God says lift up your hands, so you lift up your hands. देवाचा विचार मला सांगतो गुडघ्यावर येतो, गुडघ्यावर येणं The गरजेचं word आहे. of God says kneel down, so you kneel down. देवाचा विचार मला सांगतो की साष्टांग दंडवत त्याला घाला, त्यापुढे उपडं पडत आम्ही ते करणं गरजेचं आहे. The word of God says lie down before him, you should do that. कारण देव म्हणतो ते करा, Because do what God says. वचन सांगतं ते आम्हाला करणं गरजेचं We आहे. need to do what the word तो says आम्ही to देवाला do. सादर केलेला यज्ञ आहे. It is a living sacrifice. आणि ज्यावेळेस तो यज्ञ आम्ही देवाला सादर करतो When we present that sacrifice to God, त्याच वेळेला आशीर्वाद मिळतात. only then our आम्हाला blessings. फक्त काय की आम्ही फक्त जसं वेळ मिळेल तसं आम्ही प्रार्थना करायची, बाकीचा जो काय त्रास घ्यायचा आहे देवाने घ्यायचा आणि फक्त आशीर्वाद स्वर्गातून पाठवायचं, एवढंच आमची अपेक्षा असते. Our expectation is that we can pray only when we get time and God should give us a blessings. पण देवानं किती आमच्यासाठी सहन केलं तिकडे आमचं कधी लक्ष But नसतं. we do not pay attention to how much God endured for us. वधस्तंभाकडे आणि वधस्तंभाकडे आम्ही कधी पाहत We नाही. do not look unto the cross. फक्त 40 दिवसापुरतं वर्षातून एकदा तेवढं आम्ही वधस्तंभाकडे पाहत असतो. Only in those 40 days we look up to the cross. लोकांना दाखवण्यासाठी आम्ही दुःख दाखवत असतो चेहऱ्यावर आणि ओढून ताणून आणलेलं. We show a hurt on our face only to show people. वाढलेली दाढी आहे, There is beard that is grown. कसे तरी कपडे घातलेले आहेत, You dress anyhow. मग गोड खात नाही. You don't eat sweets. मग झालं आमचं 40 दिवस झाले की पुन्हा संपलं सगळ्या गोष्टी. And after the 40 days, everything is देव done. असं कधी म्हणत नाही दाढी वाढवा, कसे तरी कपडे घाला, काहीतरी गोड धोड काय खाऊ नका, असं देव कधी सांगत नाही. God has not told you to grow your beard or dress पण immodestly. आमचीच धार्मिकता ही सगळी But this is our spirituality. आम्ही लावून घेतलेली. We took it upon म्हणून ourselves. बायबल मला सांगते की तुमची धार्मिकता फाटक्या चिंधीसारखी आहे, त्याचा मला काय उपयोग नाही. And that's why the word says your righteousness, this kind of spirituality is of no use. धार्मिकता म्हणजे काय, धार्मिक जीवन जगायचं म्हणजे काय, What does it mean to live a spiritual
life, देवाच्या इच्छेप्रमाणे चालायचं. to live according to the will of God, देवाची अपेक्षा आहे त्याप्रमाणे त्याला उपासना सादर करायची. serve God as what He wills. देवाच्या इच्छेप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये आम्ही वाटचाल करणं गरजेचं We should आहे. live our lives accordingly to the word of God. नित्यक्रम आमचा ठरलेला पाहिजे. Our daily schedule should be fixed. आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चाललं पाहिजे, We should walk with the inspiration of Holy Spirit. म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळतील. Then we receive the blessings. धन्यवाद द्या. बायबल मला सांगतं देवाला धन्यवाद द्या. Word says, praise the Lord. देवाचा धन्यवाद करा. Praise the Lord. हात उंचावून धन्यवाद करा. Lift up your hands and worship. गुडघ्यावर येऊन धन्यवाद करा. Kneel down and worship. देवाला धन्यवाद करा. Worship God. कारण बायबल आम्हाला सांगतं Because the word तुम्ही says, ज्या गोष्टीपासून तुमचा उगम झालेला आहे the thing that you have come त्या from, लोकांनी ते करणं गरजेचं आहे. and those people should do these things. हालेलुया. Hallelujah. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं The Holy Scripture says, आणि स्तोत्र संहिता याचा 68 अध्याय आणि त्याचं 26व वचन, ज्यांचा उगम ज्यांचा उगम इस्रायलापासून आहे इस्रायलापासून आहे असे तुम्ही असे काय म्हणतात पुढं, असे तुम्ही असे तुम्ही वाचवा 68:26 चॅप्टर 68. Psalm 68:26, it says, bless God in the congregation, the Lord from the fountain of Israel. काय शब्द येतो? From the fountain of Israel. या ठिकाणी मराठीमध्ये तो शब्द आहे, The word in Marathi is, ज्यांचा उगम इस्रायलापासून आहे the one who come from Israel, असे तुम्ही. the same way that you are. त्याच्यामध्ये तुम्ही आलात की नाही? Are you हो की नाही? included? जर जोरात म्हणा की हो म्हणून. असे तुम्ही लोक. So you, all the congregation, तुमचा उगम कसा झालेला आहे? how have you come forth? इस्रायलापासून. From Israel. आता आम्ही जन्माने तर इस्रायली नाही, We are not Israelites by पण आम्ही birth, नव्या कराप्रमाणे वचनाप्रमाणे इस्रायली आहोत. but according to the New Testament, we are आणि म्हणून Israelites. ज्यास आम्ही जकायचो, आम्ही पाहतो जो जकात करणारा किंवा सगळं काय चुकीची कामं करणारा, And Zacchaeus, who used to do all the wrong things, जास्त सगळं काय प्रभूला कबूल करतो, when he confesses everything to the जे Lord, काय कुणाचं चोरून माऱ्या करून घेतले, कुबाणाने घेतले, सगळं चौपट परत करतो. and whatever he returns from whoever he has taken, जे काय धन दारिद्र्याला मी देऊन टाकतो, and whatever he has earned, he gives it ज्यास to the तो poor. कबूल करतो, When he त्यास confesses, प्रभू म्हणतो की आज या घराला तारण प्राप्त झाला आहे. Jesus says, this house has received आणि हा salvation, सुद्धा इस्रायलाची संतती आहे. and now this is also the heir जक्याला of काय सांगितलं? Israel. हा सुद्धा कसा आहे? इस्रायलाची संतती आहे. Now he is also the child of Israel. आमेन, हालेलुया. आम्ही अब्रामाची संतान आहोत. We are the children of Abraham. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलं, When we receive Jesus, our personal आमचा Savior, पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा झाला, when we are water baptized, आमचा उगम इस्रायलापासून आहे. we come from the fountain of आम्ही Israel. अब्रामाच्या संततीमध्ये गणले गेलेलो We आहोत. are counted as the descendants of आम्हाला Abraham. अब्रामाचे सर्व आशीर्वाद आमच्यापर्यंत चालत आलेले All आहे. the blessings have come to us that are of आणि म्हणून Abraham. त्या ठिकाणी सांगितलेलं And आहे, that is why it says, ज्यांचा उगम इस्रायलापासून आहे the ones who are from the fountain of Israel, असे तुम्ही. so are you. हालेलुया. हालेलुया. म्हणा एकदा, माझा उगम इस्रायलापासून आहे. माझा उगम इस्रायलापासून आहे. माझा उगम माझा उगम इस्रायलापासून आहे. इस्रायलापासून आहे. मग आता पुढे एक गोष्ट सांगितलेली आहे. And further it says, त्याच्या पुढची ओळ वाचा काय? प्रभू जो देव त्याचा प्रभू जो देव त्याचा. प्रभू जो देव त्याचा. जनसमूहामध्ये धन्यवाद करा. जनसमूहामध्ये धन्यवाद करा. कॉंग्रिगेशन बोल it वाचा. says, bless God in the congregations. कुठं धन्यवाद करा? जनसमूहामध्ये. It says, bless God in the congregations. आता आम्ही थोडे लोक आहोत, पण तरी काय हा जनसमूह आहे. Even though we're little people, it's still a congregation. आहे की नाही? Hallelujah. आम्ही एकत्र येतो When we come together आणि मग काय होतं? जनसमूह तयार होतो. and a congregation is formed. मग जनसमूह असला म्हणजे काय आहे? What does that mean? ज्यांचा उगम इस्रायलापासून झालाय असे लोक एकत्र येतात, When the people that come from the तो fountain of Israel, जनसमूह तयार a होतो. congregation is formed. मग जनसमूहामध्ये प्रत्येक ज्याचा उगम इस्रायलापासून झाल्याचं काम काय आहे? What is his job then? काय काम आहे? धन्यवाद करा. काय करा? धन्यवाद. धन्यवाद करा. To give thanks to the Lord. काय करा? धन्यवाद. धन्यवाद करा. To give thanks to the Lord. पित्याचा धन्यवाद करा.
Give thanks to the Father. माझ्यावर आगापे प्रेम केलं देवा, तुला धन्यवाद देतो. God, I thank you. You did an agape love for माझ्यासाठी me. तो आपला प्रिय पुत्र दिला, तुला धन्यवाद देतो. I thank you that you sent your begotten येशू Son मध्ये for मला me. सार्वकालिक जीवन तू दिलंस, तुला धन्यवाद. I thank you that I have received eternal life in येशू Jesus. मध्ये तुम्हाला व्याधीमुक्त केलं, तुला धन्यवाद. You've healed me all of my diseases in Jesus. I thank येशू you. मध्ये मला धन्य आशा दिली, तुला धन्यवाद. You gave me a blessed hope, and that's why I thank you. आम्हाला घेऊन जाण्यासाठी लवकरच तो आपल्या प्रिय पुत्राला पाठवत आहेस, मी त्या तुला I धन्यवाद. thank you that you're sending your Son to धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. keep giving thanks. आजार आला, Even if it's disease, म्हणत या आजाराबद्दल देवा तुला धन्यवाद, Lord, say, I give thanks for this कारण मी disease मोठा चमत्कार पाहणार आहे. because I'm going to see a great miracle. मोठा प्रश्न आला, A big question हे देवा arises. या प्रश्नाबद्दल तुला धन्यवाद, Lord, I thank you for this कारण question मला माहित आहे तू माझ्या बरोबर आहे. because I know you are with me. मृत्यूच्या याच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, I will not fear even though I walk through the कारण valley of shadow of तू death. माझ बरोबर आहे. For you are with me. हालेलुया, Hallelujah. तू माझ्या बरोबर आहे. You are with me. मी फक्त धन्यवाद देणार. I only give thanks. मला उभा करणारा तू माझा देव आहे. You are God, whom I God who makes प्रतिकूल me stand. परिस्थिती असतो तुला धन्यवाद, In adversity, I give thanks. अनुकूल परिस्थिती असतो तुला धन्यवाद, Favorable situation, I give thanks. जोपर्यंत श्वास आहे तुला धन्यवाद, Until I have breath, I give thanks. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुला I धन्यवाद, give thanks in all कारण situations. तू चांगला आहेस आणि तुझी दया. हा, You are good हालेलुया. and His mercy endures forever. रडत बसायचं नाही, Do not sit crying. धन्यवाद द्या. Give thanks. हालेलुया. Hallelujah. हा. एखादा प्रश्न आला काय करणार तुम्ही? If a question arises, व्हेरी what गुड, do you जोरात do? म्हणा काय करणार. धन्यवाद. हा, लवकर लोक स्वतःला प्रश्न विचारतात, एवढं मी प्रार्थना केली, एवढं मी अमुक केलं, एवढं मी तमुक केलं, मग प्रश्न का? Do not say, I prayed so much, I did all these things, and why this question? एखादा आजार आला, मलाच हा आजार का? If a disease comes, why did it happen to me? हालेलुया, मलाच हा आजार का? Why did this happen to me? चांगली गोष्ट आहे की तुला तो आजार आला, It is good that it happened to you कारण देवाची इच्छा आहे की तू देवाच्या अद्भुत कार्याचा अनुभव घ्यावा. because it is the will of God you experience the म्हणून marvelous आला deed या. of God. That is why it has come. प्रश्न मोठा आला तर देवाला धन्यवाद द्या. If a question, huge question arises, देवा give glory माझ्याच to वाट्याला God. हा प्रश्न का, असं देवाला प्रश्न विचारू नका. Do not ask God, why did this happen to me, Lord? देवा एवढा मोठा प्रश्न माझ्या वाट्याला आलाय, God, such a big question has come in front म्हणजे of me. माझ्या जीवनात काहीतरी तो अद्भुत कार्य करणार आहे. Means you are going to do something मी marvelous in तुझे my life. आभार मानतो, I give thanks to your name. मी तुला धन्यवाद देतो. I give thanks to your मी name. हेच म्हणतो, कालही म्हणत होतो, आजही म्हणणार आहे, माझ्या परमेश्वरा तू चांगला आहे I used to say and I will say that, my Lord, you are good आणि तुझी दया सनातन आहे. सनातन and your आहे. mercy endures forever. किती साधी गोष्ट आहे पहा, Such a simple thing देवाला संतुष्ट करण्यासाठी. to make God happy. जनसमूहामध्ये धन्यवाद करा, Give thanks in the congregation. प्रभूचा धन्यवाद करा, Give thanks to God. परमेश्वराचा धन्यवाद करा. Give thanks to म्हणून God. ज्यांचा उगम इस्रायलापासून आहे, The ones who are from the fountain of पुढे Israel. देवाच्या वचनाने एकदम क्लिअर केले, असे तुम्ही. And so are you. म्हणजे तिथं तुम्ही म्हणू शकत नाही की मी त्याच्यामध्ये नाही म्हणून. You cannot say that I am not in one of them. हा, तुम्ही, You all. आम्ही सर्वजण. We all. माय होप इज इन यू, माय लाईफ इज इन यू, माय स्ट्रेंथ इज इन यू. हालेलुया. आता मराठीत बोल. माझं जीवन काय, संडे स्कूल टीचर्स वरती क्लासमध्ये जावा. हालेलुया. योग्य आहे की नाही जे सांगताय, देवाचा आत्मा बोलतो ते. Is it not right? जरा हो म्हणा, जरा रिस्पॉन्स येऊ द्या. हो, हो, माझा उगम परमेश्वरापासून आहे. म्हणा पुन्हा एकदा. माझा उगम इस्रायलापासून आहे. मग जनसमूहामध्ये मी धन्यवाद करणार आहे. जनसमूहामध्ये मी धन्यवाद करणार आणि आहे. 5 जनसमूहामधला प्रत्येक जनसमूह कधी तयार होतो? एक 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 व्यक्ती एकत्र येते, जनसमूह तयार होतो. With each person, a congregation is आणि formed. प्रत्येक ती व्यक्ती विश्वासणारी प्रभूला धन्यवाद देत आहे. And all that believer praises God. प्रत्येक ती व्यक्ती प्रभूचा जय जयकार करत आहे. Every person give thanks to the प्रत्येक Lord. ती व्यक्ती प्रभूचे गीत गात आहे. Every that person is singing to the Lord. किती चांगलं वाटत असेल हो देवाला ते वर्ण बघत असताना. How good God must feel by आवडत looking असेल at की that. नाही? देवाला like जे it. आवडते ते तुम्ही करत आहात. You're doing what God likes. मग तुम्हाला जे आवडतो देव वर्ण पाठवणार आहे की नाही? So God will send what you like. हो की नाही? हो, हालेलुया. हालेलुया. येशूच्या नावामध्ये उठून उभं राहूयात पटकन. बसूया म्हटलं की पटकन बसायचं. बसूया म्हटलं की. हा, लोक वरती या, वाद्य सगळे वरती या.
एक चांगलं धन्यवादाचं गीत काढा, एक चांगलं फास्ट गाणं. तुम्हाला फ्रीडम आहे, तुम्ही वर्शिप लीडर आहे, क्वायर ग्रुप आहे, तुम्हाला जे आत्म्यामध्ये सुचतं ते गावा, पण सगळं असं चार्ज करणारा असू द्या आणि सगळ्यांनी गायचं. हालेलुया. हां, इस्रायलाचा उगम त्याच्यामध्ये तुम्ही आहात, असे तुम्ही आहे की नाही. जनोत्सवामध्ये काय करा, धन्यवाद करा. गीत गातो आम्ही, काय करतो, प्रभूला धन्यवाद सादर करतो, प्रभूला धन्यवाद देतो. सगळ्यांनी उच्च आवाजात म्हणायचं, टाळ्या वाजवायचं, उड्या मारायच्या. तुम्हाला इथं पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण मोकळीक आहे.
सगळं काही पूर्ण केलेलं आहे. हालेलुया. आणि तो तुम्हाला म्हणतो, तुम्हाला मला, की तुम्ही विजयापेक्षा अधिक. हालेलुया. मग एकदा म्हणा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तू मला विजयापेक्षा अधिक केलंस, मी तुझे आभार मानतो. हालेलुया. बसून घेऊया. या आठवड्याचं हे वचन आहे 68 स्तोत्र, त्याचं 26 वचन. वाचू नका आता. प्रभूला धन्यवाद. याच बंधू शशिकांत मंडळीचे वडील देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील, त्यांनी पुढे यायचंय. टाळ्या वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. किती जण आनंदी आहेत? How many of you are happy? देवाच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. There is complete joy in the presence of God. आणि तो आनंद देवानं आम्हा प्रत्येकाला दिलेला आहे. And God has given that joy to every आज one पुन्हा of एक us. वार Today again, जो सनातन राजा, the eternal God, अविनाशी, the one who cannot be destroyed, अदृश्य, the invisible God, असा एकच देव, there's only one God, त्याला सन्मान व गौरव, glory and honor. ओठा सफळ असा स्तुतीचे यज्ञ अर्पण करण्याची संधी आम्हाला लाभली. We got an opportunity to offer the sacrifice. सर्व गौरव आमच्या प्रभूचा आहे. All glory belongs to our पुन्हा God. एक वेळा आपल्या टाळ्यांचं अर्पण आपल्या प्रभूला आपण सादर करूयात. आमेन. शास्त्रलेख सांगतो, The scripture says, ज्या ज्या ठिकाणी मी आपल्या नामाचं नामस्मरण करून घेतो, at whatever places I get my name remembered, तेथे तेथे मी तुझ्या जवळ येऊन तुला आशीर्वाद देईन. there I will come to you and bless you. आणि माझा विश्वास आहे, And I believe परमेश्वर माझ्या जवळ आहे. God is beside me. आशीर्वाद देण्यासाठी तो माझ्या जवळ आहे. He is near me to bless me. कारण अभिवचनाची परिपूर्ती करणारा तो आमचा जिवंत देव आहे. He is a God who fulfills the promises. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, And so the word of God says, धार्मिकाला आशीर्वाद देणारा, the one who blesses the righteous, युगानुयुग राज्य करणारा, the one who reigns forever, ज्याच्या सत्तारुद्धीला अंत नाही, who has no end to his reign, असा अखिल पृथ्वीचा सर्वस्थ प्रभू, and the God who belongs to all the world, सार्वभौम राजा, the omnipresent God, सर्वश्रेष्ठ परमेश्वर, the almighty God. कल्याण दे वरदान घेऊन आम्हाला समोर आला आहे. He's come to bless us. हालेलुया. Hallelujah. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, The Father of Jesus Christ, जो देव धन्यवादित असो, the God whose name be glorified, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन or He has given all the spiritual blessings. ख्रिस्तामध्ये आम्हाला धन्य केलं आहे. He has blessed us in Jesus. आम्ही आशीर्वादित आहोत. We are blessed. किती जण मुखाने कबूल करणार आहात, ख्रिस्त येशूमध्ये मी आशीर्वादित आहे. ख्रिस्त येशूमध्ये मी आशीर्वादित आहे. देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकली, Listen carefully to the word of God. त्याच्या आज्ञा मान्य करून पाळल्या. If you follow His commandments, तर मला तुम्हाला सांगू देत, then let me tell you, अनुवाद 28:3-13 वचनामध्ये Deuteronomy 3:28, जे आशीर्वाद वर्णन केलेले आहेत, उल्लेख केलेले आहेत, all the blessings those I've mentioned, ते सर्व वरदान धावत आम्हाला प्राप्त होणार आहेत. we'll receive all those blessings. कारण वचन सांगतं, Because word says, आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. and God has called us to receive those आम्ही blessings. त्याची प्रजा आहोत We are His people, आणि सर्व आशीर्वाद आमच्यासाठी आहे. and all these blessings are for us. बायबल हे पुस्तक आज्ञा पाळणाऱ्यांसाठी संपन्नतेचं पुस्तक आहे. And the scripture, those who follow commandments, is a scripture of fulfillment. ज्यावेळेस त्याचं वचन ऐकतो, When we listen to His word, वाचतो, when we read it, मनन करतो, when we meditate, आशीर्वादांची रेलचेल आमच्या जीवनामध्ये असते. we keep receiving blessings. तो धनवान असता आम्हाकरिता दरिद्री झाला, He being rich became poor for us, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावं. so that through His poverty we become rich. देवाला आम्हाला देवविषयक बाबतीत धनवान करायचं आहे. He wants to prosper us in divinity. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, पहिले इतिहास 29:12 मध्ये, धन व मान तुझपासून प्राप्त होतात, तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस, सामर्थ्य व पराक्रम तुझ्या हाती आहेत, लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे आमच्या परमेश्वराचं आहे.
It says in 1 Chronicles 29:12, both riches and honor come from you, and you reign over all. In your hand is power and might. In your hand is to make great and to give strength to all. शास्त्रलेख सांगतो विपुल फळ दिल्याने पित्याचं गौरव होतं. Scripture says giving abundant fruit praises God. आम्ही देवाला फलदायी असावी देवाची इच्छा आहे. It is the will of God that we be fruitful. आम्ही या ठिकाणी आलो, We came here, उपासना केली, आराधना केली. we praised God, आम्ही आमचे हात बाहू स्वर्गाच्या दिशेने उभे उंच केले we lifted up our hands towards heavens, आणि देवाला आमच्या जीवनाच्या द्वारे तेच हवं आहे. and God wants the same through our lives. देवाला आमच्या जीवनातून फळं दिसावी ही देवाची इच्छा It is आहे. the will of God that fruits should be seen through our lives. नव्या करामध्ये मार्क शुभवर्तमानामध्ये एक दाखला सांगितलेला आहे. There is a parable in Mark. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये. मार्क 11, 12, 13. दुसऱ्या दिवशी बेतानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधी न खाओ. It says in Mark 11:11-13, and Jesus went into Jerusalem and into the temple. So when he had looked around at all things, as the hour was already late, he went out to Bethany with the 12. Now the next day, when they had come out from Bethany, he was hungry, and seeing from afar a fig tree having leaves, he went to see if perhaps he would find something on it. या ठिकाणी आम्ही वाचलं, Here we read, पानाने डवरलेल्या झाडावर येशू फळ शोधत आहे. and Jesus is searching a fruit on a fig tree having leaves, पण पाना वाचून त्याला काही आढळलं नाही. but he did not see anything but leaves. आमचा विश्वास आहे अभिवचनानुसार It is our faith through the promise, शिलो म्हटले या बागेतून परमेश्वर फिरत आहे. and God is roaming into the garden of Shiloh. हा शास्त्रलेख आम्हाला सांगत आहे The scripture is telling, त्याचं शीर्षक आहे निष्फळ अंजिराचं झाड. it says a fig tree that was withered. येशूला आमच्या जीवनाच्या द्वारे फळ हवं आहे. Jesus wants fruit through our lives. आम्ही उपासना करत असताना आराधना करत असताना When we praise and worship, आमचा परमेश्वर या बागेतून फिरत आहे. our God goes throughout this garden. काय त्या निष्फळ झाडासारखा मी आहे का? Am I the one of the fig tree that is का मी withered? विपुल फळ देणारा आहे? Or am I the one who's fruitful? जुन्या करातील संदेशकांनी The prophets of the Old Testament इस्रायलाची तुलना अंजिराच्या झाडाशी केलेली have आहे. compared Israel to the fig tree, अंजिराचं झाड हे विश्वासणाऱ्यांचं दर्शक आहे. and fig tree represents believers. अंजिराचं झाड हे फलदायी झाड आहे. Fig tree is fruitful. विश्वासणारे फलदायी आहेत. Believers are fruitful. देवाला आमच्या जीवनातून फळं हवी आहेत. God wants fruits from our lives. काय त्या आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती देवाला आमच्यातून आढळली का? Did God see those fruits through the Spirit? त्यासाठी जर पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेलं जीवन असेल, If our life is planted along the waters, परमेश्वराच्या मंदिरात रोपलेलं जीवन असेल, if my life is rooted in Christ, तर मला तुम्हाला सांगू देत, let me tell you, हंगाम कोणताही असू देत, no matter the season, वृद्धपणातही रसभरीत आणि टवटळी फळे आम्हाला मिळणार आहेत. even in old age, we are going to receive good कारण fruits. देवाचे आशीर्वाद हे शाश्वत आहेत. Because the promises of God are assured. ते मिळवण्यासाठी देवाच्या मंदिरात रोपलं जाणं गरजेचं To आहे. receive those, we need to be rooted in the temple of God. किती जणांना फळ द्यायचे देवाला? Who all want to be fruitful. देवाला आमच्या जीवनातून फळं हवी आहेत. God wants fruits through आजच्या our lives. मननाचा विषय आहे आशीर्वादांची भरपुरी. And to that topic is the abundant blessings. 6 प्रकारच्या आशीर्वादावर आपण थोडक्यात मनन करणार आहोत. We are going to read about 6 blessings. त्यातला पहिला आशीर्वाद आहे The first blessing, आशीर्वादांचा दुप्पट वाटा. the double portion of blessing. वचन वाचूया. दुसरे राजे 2 अध्याय 9 वचन. दुसरे राजे 2 अध्याय 9 वचन. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. It says in 2 Kings 2:9, and so it was when they had crossed over that Elijah said to Elisha, ask, what may I do for you before I am taken away from you? Elisha said, please let a double portion of your spirit be upon me. आम्हाला वाटतं आम्हाला दुप्पट आत्म्याचा वाटा हवा आहे. Even we want that we should receive a double portion of देव या spirit. वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे. God is speaking through this word. गुरु आणि शिष्य दोघांमध्ये संवाद झालेला आहे. There is a teacher and student. There is a communication between देवाने them. एलिया संदेशाच्या द्वारे अनन्य साधारण चमत्कार केले. And God made marvelous miracles through Elijah. त्यामध्ये आम्ही जर बघितलं And if we see, त्याची दुष्काळाविषयीची भविष्यवाणी,
his prophecy about famine, सारपतीतील विधवेच्या मुलाला जिवंत करणे, and reviving the child of a widow, आकाशातून अग्नी खाली पाडणे, and bringing fire from heaven, पाऊस पाडणे व बंद करणे, making it rain and making it पाणी stop, दुभंगणे dividing the waters, आणि वावटेच्याद्वारे स्वर्गात जाणे, and going through the whirlwind into this heaven. असे चमत्कार देवाने एलियाच्याद्वारे केले. And God did such miracles through Elijah. एलिया ज्या सामर्थ्याने चालला व जगला, With the strength and might that Elijah lived. त्या सामर्थ्याची अलिशाला उत्कंठा होती. And Elisha wanted the same. आणि एलियाची सेवा पाहून अलिशा प्रभावित झालेला आहे And Elisha was encouraged by seeing the service of Elijah. आणि त्याच्यामध्ये सेवेचा आवेश आता निर्माण And झालेला he was आहे. zealous for service. अलिशाच्या जीवनाकडे जर आम्ही बघितलं, If we look at the life of अलिशा Elisha, श्रीमंत जकातदार असून although he was a rich tax collector, भौतिकदृष्ट्या संपन्न होता, he was prosperous. पण त्याने काय केलेलं आहे, But what did he do? देवाचं राज्य आणि देवाची धार्मिकता मिळवण्याची खटपट केलेली आहे. He strived to attain the righteousness and kingdom of God, एलियाने केलेल्या सेवेपेक्षा अधिक सेवा करता यावी म्हणून so that he could do more service than Elijah what already did. तो एलियाकडे दुप्पट आत्म्याच्या वाट्याची मागणी करत आहे. He's asking a double portion of the Spirit. दुर्घट गोष्ट मागत आहे, He's asking about this double portion of Spirit. अवघड गोष्ट मागत आहे, He's asking for a पण difficult त्याला thing. माहित आहे जी गोष्ट मी मागत आहे देवाच्या गौरवासाठी मागत आहे. But he knows whatever he's asking for the glory योहान of 14:12 God. मध्ये येशूने स्वतः म्हटलं, मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील. It says in John 14:12, Jesus says, most assuredly I say to you, he who believes in me, the works that I do, he will also do. आणि हा शास्त्रलेख देखील आम्हाला ते शिकवतो, And the scripture teaches us the same thing. आध्यात्मिक दानांची, The spiritual gifts. श्रेष्ठ कृपादानांची आम्ही सबळ इच्छा बाळगणं गरजेचं आहे. We should have this will to receive those blessings. याकोबाच्या जीवनाकडे जर आम्ही बघितलं, If we look at the life of Jacob, देवदूताशी पाठ होईपर्यंत झोंबी करून until he fought with the angel देवाशी मनुष्याशी नेटाने झगडून त्याने आशीर्वाद प्राप्त करून and he घेतलेला आहे. received blessings. ज्यावेळेस स्वर्गीय पित्या जो आम्ही मागतो त्यावेळेस तो किती विशेष करून पवित्र आत्मा देणार आहे. When we ask unto the Father, how much more will he give the Spirit या to us? दिवसांमध्ये परमेश्वराच्या आत्म्याच्या दुप्पट वाट्याची आम्हाला गरज आहे. We need a double portion of Spirit in these days. त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या अभिषेकाची आम्हाला गरज आहे. We need his strength and his anointing. आणि कित्येक आठवड्यापासून आम्ही शिकत आहोत, And since many weeks we are learning, आत्म्याने भरलेले व्हा. be filled with the Spirit. याविषयी आम्ही ऐकत आहोत, जाणून घेत आहोत, शिकत आहोत, We are listening, we are learning, and we are keep समजावून learning. घेण्याचा प्रयत्न करत आहोत. We are understanding. अलिशाकडे आम्ही बघितलं, अलिशाने दुप्पट आत्म्याचा वाटा मागून तो त्या ठिकाणी थांबला नाही. Elisha did not stop by asking for a double portion of Spirit. तो आत्म्याचा दुप्पट वाटा मिळण्यासाठी त्याने अथक प्रयत्न केले. He worked hard for the double portion of the Spirit. गिलगाल पासून बेथेल, From Gilgal to Bethel, येरिहो, यादेनेपर्यंतच्या या सर्व प्रवासाच्या काळात अलिशाने एलियाला सोडलं नाही. in all this journey, Elisha did not leave Elijah. अलिशाने एलियावर आपली नजर ढळू दिली नाही. He did not let the two of them separate. आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. He was not distracted. त्याच्यासमोर एक ध्येय आहे, He had a goal in front of मला him. तो आत्म्याचा दुप्पट वाटा हवा I आहे. want a double portion of Spirit. महामार्गावर प्रवास करताना, While traveling, नागमोडी वळणं घेताना while turning, अनेक घोषवाक्य आम्हाला वाचायला मिळतात. we get to hear a lot of things. त्यापैकी एक घोषवाक्य आहे, Amongst that one is, नजर हटी आणि दुर्घटना घटी. if you are not careful, there will be trouble. त्यासाठी वाहन चालकाला फार सतर्क राहून वाहन चालवावं लागतं. And that is why the driver has to drive carefully. आमच्या आत्मिक प्रवासाच्या काळात देखील The spiritual journey of us, आम्ही आमच्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू the author and finisher of our faith, Jesus, याच्याकडे पाहिलं पाहिजे. we should look up to him. ज्यावेळेस आम्ही अशा पद्धतीने आमच्या देवाला सादर होतो, When we present in such a manner, आशीर्वाद आमच्या पक्षाचे असतात. and blessings are in our part. एलियाची स्वर्गात जाण्याची निर्धारित वेळ अजून आली नव्हती. And it was not the time that Elijah should go to heaven. त्यासाठी अलिशाला जागृत राहणं गरजेचं And that होतं. is why Elisha had to be careful. 5 शहाण्या कुमारी जागृत राहिल्यामुळे The 5 wise virgins were vigilant. वराबरोबर लग्नास गेल्या. They could go with their groom, आत्म्याचा दुप्पट वाटा मिळावा म्हणून so that we receive double portion of the Spirit. अलिशा जागृत राहून Elisha was vigilant. त्याने आवश्यक अटी पूर्ण केल्या. He did what was needful. विश्वासूपणे त्याने एलियाची 6 वर्ष सेवा केलेली आहे. Being faithful, he served Elijah for 6 years. या त्याच्या सेवेवरून Through this service of his, त्याच्या ठाई असलेली चिकाटी, his determination, जिद्द, his determination, संयम, his patience, ध्येय, his goals, सेवेविषयीचा आवेश, the zeal for service, एकाग्रता, his concentration, त्याग,
sacrifice, समर्पण, his dedication, दूरदर्शीपणा uh, his prudence. इत्यादी गुणधर्म आम्हाला दिसतात. We see all these characteristics. आणि पुढे बायबल आम्हाला सांगतं And further Bible says, एलियाचा उत्तराधिकारी म्हणून and so that Elias' successor, समजलं, एलियाचा उत्तराधिकारी म्हणून as the successor of Elijah, एलियाचा आत्मा आलिशाच्या ठाई उतरला. and the spirit came upon Elisha. आलिशाला दुप्पट वाटा मिळाला. Elisha received double portion. एलियाच्या द्वारे 8 तर अलिशाच्या द्वारे 16 चमत्कार घडले. And through Elijah 8 and through Elisha 16 miracles happened. दुप्पट आत्म्याचा वाटा पाहिजे, If you want double portion of spirit, अभिषेक पाहिजे आहे, if you want anointing, प्रभावीपणे सेवा करायची आहे, if you want to serve effectively, तर अलिशाकडे असलेला हा दृष्टिकोन आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. we should get the perspective that Elisha had, ख्रिस्ती लोकांचं आत्मिक बळ वाढावं म्हणून so that the believer's strength should increase. प्रार्थना करताना पौल एका ठिकाणी म्हणतो While praying, इफिस Paul 3:16 मध्ये ख्रिस्ती लोकांचं आत्मिक बळ वाढावं म्हणून पौल प्रार्थना करत आहे. इफिस 3:16 मध्ये त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. बस. It says in Ephesians 3:16 that he would grant you, according to the riches of his glory, to be strengthened with might through his spirit in the inner man. आम्ही अंतर्यामी बलसंपन्न व्हावं ही देवाची इच्छा आहे. It is the will of God that our inner man be strengthened. जुन्या करारात आत्म्याचा दुप्पट वाटा होता, In Old Testament there was double portion of spirit. पण नव्या करारात आत्म्याची भरपुरी आहे. In New Testament there is fulfillment of म्हणून spirit. देवाचं वचन सांगतं So the word of God says, शेवटल्या दिवसात असे होईल की in the end days so it will happen, आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करेन. I'll pour out my spirit on mankind. या दिवसांमध्ये मनुष्य मात्रावर त्याचा वर्षाव करण्यास परमेश्वर सिद्ध आहे. And God is ready to pour out his spirit on all पण mankind. त्यासाठी But for that, आलिशाकडे असलेला दृष्टिकोन आम्ही प्राप्त करून घेणं गरजेचं we आहे. should get the perspective that Elisha had. आशीर्वादांची भरपुरीतला पहिला आशीर्वाद आम्ही बघितला, We learned about the first blessing, आशीर्वादांचा दुप्पट वाटा. double portion of the blessing. दुसरा आशीर्वादांचा वाटा आपण बघूयात. Second portion, उत्पत्तीचं पुस्तक 43वा अध्याय 34 वचन. उत्पत्ती 43:34. मग योसेफा पुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढिली, पण बन्यामिनास इतरांच्या 5 पट भोजन वाढिले आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले. it says in Genesis 43:34, then he took servings to them from before him, but Benjamin's serving was 5 times as much as any of theirs, so they drank and were merry with him. योसेफाच्या भावांना भोजन वाढलेलं आहे. And the brothers of Joseph were served food, इतरांपेक्षा बन्यामिनास इतरांच्या 5 पट अधिक वाढलं गेलेलं आहे. and Benjamin's was served 5 times more than any of them, बन्यामिनास इतरांच्या 5 पट वाढलं गेलेलं आहे. and Benjamin was served 5 times more than any of them. आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये जगत असताना इतरांपेक्षा समोरच्यापेक्षा जास्तीच हवं असतं. Even when living this life, we want more than what others are having, बन्यामिनास 5 पट वाढलेलं आहे. and Benjamin was served 5 times more. शास्त्रलेखाचं वाचन जर केलं, If we read the scripture, आमच्या लक्षात येतं we understand की बन्यामीन हा that योसेफ हा बन्यामीनचा थोरला भाऊ होता. Benjamin was the elder brother of Joseph. बन्यामीन योसेफाच्या सहवासात आलेला आहे. He came into his त्याला presence. त्याचा थोरला भाऊ मिळालेला आहे. He has received his elder brother. त्याचा थोरला भाऊ त्याच्या जवळ असल्या कारणाने Because his elder brother was with him, बन्यामीनला 5 पट वाटा मिळालेला आहे. he's received 5 times more. मग कदाचित आमच्या समोर आज प्रश्न असेल, So today we might have questions. बन्यामीनला त्याचा योसेफ हा भाऊ थोरला भाऊ होता, And Benjamin was elder brother of Joseph. आम्हाला कुठे थोरला भाऊ? Who is the elder brother? आम्हाला पण थोरला भाऊ आहे. We also have an elder तो आमचा brother. प्रभू येशू ख्रिस्त आहे. He's our Jesus Christ. त्यासाठी वचन वाचूयात. So let us read the word. खरे बंधुत्व त्याचं शीर्षक आहे आणि तिन्ही शिवर्तमानामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. मग ते 12:50 आम्ही जर बघितलं, जो कोणी स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. It says in Matthew 12:50, for whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother. मार्क 3:35, जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तोच माझा भाऊ, बहीण व आई. For whoever does the will of God is my brother and my sister and mother. लूक 8:21, देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व माझे भाऊ आहेत. My mother and my brothers are these who hear the word of God and do it. आता मला सांगा, आपल्याला आहे की नाही थोरला बंधू?
Do we not have an elder आपला प्रभू brother? येशू आपला थोरला बंधू आहे की And नाही? Jesus' brother is an हालेलुया. elder brother. आमच्या जीवनामध्ये देखील 5 पट आशीर्वाद मिळणार की नाहीत? Would we not परंतु receive 5 times बन्यामीनने काय blessings? केलेलं आहे? But what did Benjamin do? हालेलुया. Hallelujah. इपिस 2:13 आणि 19 वचन सांगतं, जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आला आहात. But now in Christ Jesus, you who once were far off have been brought near by the blood of Christ. 19 वचन, तर यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशी नाहीये, तर पवित्र जनांचे एकराष्ट्र व देवाच्या घरचे आहात. And 19 verse it says, now therefore you are no longer strangers and foreigners, but fellow citizens with the पवित्र saints. जनांचं एक राष्ट्र. There is a nation of हा all the सर्व holy people. जनसमुदाय जो आहे All this congregation पवित्र जनांचं राष्ट्र आहे. is a nation of holy people. देवाच्या घरचे आम्ही आहोत. We are of the household of God. जर आम्ही स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, If we do according to the will of a father, देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं वर्तन आहे, if our behavior is according to the will of a देवाचं father, वचन ऐकतो आणि पाळतो, we listen and heed and follow the word, तर निश्चित अर्थाने मला सांगू देत, then definitely let me tell you, पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आम्ही होतो. we become the household of God. कारण की देवाने अभिवचन दिलंय, This is the promise of God. जितक्याने त्याचा स्वीकार केला All those who received him, तितक्याच म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. he gave them the authority to become the children of आम्हाला God. थोरला बंधू आमचा प्रभू येशू ख्रिस्त Our आहे. elder brother is a Jesus Christ. बन्यामीन योसेफाच्या संपर्कात आला, And Benjamin came in contact with Joseph. त्याला योसेफाचा सहवास लाभला, He came in the presence of त्याच्या Joseph, जीवनातला दुष्काळ नाहीसा झाला. and all his famine was gone. आम्हाला देवाच्या सहवासा संपर्कात येणं गरजेचं आहे. We need to come in the presence of God. म्हणून देवाचं वचन सांगतं की बंधूंचं ऐकणं एकत्र मिळणं किती चांगलं आणि मनोहर आहे. How good it is for brethren to gather together. कित्येकाच्या चालीप्रमाणे आम्ही आमचं एकत्र मिळणं सोडता कामा नये. Let us not refrain from doing such things. देवा समीप असणं यातच आमचं कल्याण आहे. It is a good thing to be near to God. 52 वर्ष राज्य करणारा उज्जिया याच्या संदर्भात सांगितलंय. It tells about the Uzziah king who reigned 52 years. जोवर तो देवाच्या सहवासात होता, Until he was in the presence of जोवर God. तो देवाच्या भजनी लागला होता, Until he was devout for तोवर God. परमेश्वराने त्याचं कल्याण केलेलं And God आहे. blessed him until then. जर आम्हाला आशीर्वादाचे जीवन जगायचं आहे, If I want to live तर a blessed life, बन्यामीन सारखं आम्हाला येशूच्या सहवासात संपर्कात येणं गरजेचं आहे. like Benjamin, we need to be in the presence of Joseph. देवा समीप जाणं यातच आमचं कल्याण आहे. It is good for us that we come in the वचन presence of वाचूयात. God. गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय 14 वचन. ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवले. ह्यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. It says in Galatians 3:14 that the blessing of Abraham might come upon the Gentiles in Christ Jesus, that we might receive the promise of the Spirit through faith. प्रभू येशूच्या सहवास सानिध्यात आहे, To come in the presence of Jesus तर Christ, सर्व प्रकारचा दुष्काळ नाहीसा होतो. all the famine goes away. आपला थोरला बंधू प्रभू येशू ख्रिस्त Our elder brother Jesus Christ आजही आपल्या स्वर्गीय पित्याच्या उजव्या हस्ते आमच्यासाठी मध्यस्थी करत is आहे. still mediating to Father for us, आमचा उद्धारासाठी, for our redemption. प्रभूमध्ये चालण्यासाठी तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. He is mediating so that we walk in Him. आणि त्यानेच कोणी प्रेषित, And apostles, कोणी संदेष्टे, some prophets, कोणी सुवार्तिक, the evangelists, कोणी पाळक व शिक्षक आमच्यासाठी ठेवलेले आहेत, and the God has kept some pastors and teachers for us जे आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, that help for us spiritual प्रभूमध्ये growth, वाढण्यासाठी आम्हाला सहाय्य करतात. that help to grow us to grow in the Lord. आणि पुढे बायबल सांगतं बन्यामीनमुळे ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले. And further it says, so they drank and were merry with him. मनमुराद प्यालेले आहेत. They were merry with him. मनमुराद या शब्दाला समानार्थी शब्द जर आम्ही बघितले, The synonym for that word is, भरपूर आहे, it is abundance. मनसोक्त आहे, It is fulfillment, हवं तेवढं आहे. as much as they want. मनमुराद प्यालेत, They drank and were merry भरपूर with him. प्यालेत, मनसोक्त प्यालेले आहेत. They drank abundantly. कारण देवाचं वचन सांगतं स्तोत्र 132:15 मध्ये, मी त्याला विपुल अन्न सामग्रीचा आशीर्वाद देईन, त्याच्यातल्या दरिद्र्यास भाकरीने तृप्त करेन. 132:15. It says in Psalms 132:15, I will abundantly bless the provision, I will satisfy her poor with bread. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज
ख्रिस्त येशूमध्ये मोठ्या गौरवाने पुरवणारा देव आहे. My God, according to the abundance of His riches, will fulfill all your desires. त्या ठिकाणी बघितलं तर कडक दुष्काळ आहे, There was a famine. पण त्या कडक दुष्काळातही 5 पट भोजन त्याला प्राप्त झालेलं आहे. In that famine also he received 5 times more. आणि बन्यामीळ असल्या कारणाने त्याच्या भावाने मेजवानीचा यथेच्छ आस्वाद लुटलेला आहे. And because there was Benjamin, his brethren also were ते met with तृप्त him. झालेले आहेत, They were satisfied. ते समाधानी झालेले आहेत. They were satisfied. त्याचबरोबर आम्ही जर बघितलं त्यांच्यातला कौटुंबिक वाद मिटलेला आहे, And their family conflicts were resolved. त्यांच्या समेट होऊन त्याच्यात एकोपा निर्माण झालेला They were आहे. reconciled and became one. नात्यात लिविन अधिक घट्ट झालेली आहे. And their relations also became stronger. देवा समीप येतो, When we come near God देवाची वचनं ऐकतो, and we listen to the word of God, देव आम्हाला आशीर्वादित करतो. God blesses us. ज्यावेळी देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही कृती करतो, आचरण करतो, When we act according to the word of God, आमची नात्यातली विण देखील अधिक घट्ट होते, our relations also become अधिक stronger. देवाच्या जवळ येतो. We come closer to God, देव त्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरतो. and God fills us with His might. आमचं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. My cup overflows. पात्र वाहन हे समृद्धीचं दर्शक आहे. And our cup overflowing shows prosperity. वचन वाचूयात. उत्पत्तीचं पुस्तक याचा 30वा अध्याय 30वं वचन. उत्पत्ती 30:30. मी येण्यापूर्वी आपणापाशी थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. It says in Genesis 30:30, For what you had before I came was little, and it has increased to a great amount. The Lord has blessed you since my coming. याकोब लाबानासाठी आशीर्वादक ठरलेला आहे. And Jacob became a blessing for Laban. योसेफ फारोसाठी आशीर्वादाचं कारण ठरला. And Joseph became a blessing for Pharaoh. आज मी कोणासाठी आशीर्वादाचं कारण ठरत आहे? For whom am I a reason for स्तोत्र blessing? करता म्हणतो माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. Psalmist says, My cup overflows. देव त्याच्या आशीर्वादाने आम्हाला भरत आहे. God is filling us with देव His त्याच्या Spirit. सामर्थ्याने आम्हाला भरत आहे. He's filling us with His might. मी कुणासाठी आशीर्वादाचं कारण ठरत आहे? For whom should I be a blessing? माझ्यामुळे किती जण आशीर्वादित होत आहेत? Who all are blessed through माझ्यामुळे me? किती जण देवाच्या सहवासात येत आहेत? Who come to in the presence of God through me? देवाला हा 5 पटीचा आशीर्वाद आम्हाला द्यायचा आहे. We want to give this 5 times a देवा portion. आम्ही अगोदर बघितलं, अलिशाने गेल्याकडे दुप्पट वाटा बघितला. And Elisha asked for double portion to Elijah. देवाला आम्हाला केवळ दुप्पट आत्म्याचा वाटा द्यायचा नाहीये. God does not want to give us only a double portion of spirit. देवाला आम्हाला 5 पटीने आशीर्वादित करायचं आहे. God wants to bless us पण 5 times. त्यासाठी But for that, बन्यामीन सारखं येशूच्या सहवासा संपर्कात येणं गरजेचं आहे. like Benjamin, we need to come in the presence of Joseph. तिसरा आशीर्वादांचा प्रकार आम्ही बघू. Third blessing, वचन वाचू या दानियेलाचं पुस्तक याचा 1 अध्याय 20वं वचन. दानियल 1:20. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यात जे काही विचारी त्यात ते त्याच्या अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्यास दिसून येईल. in Daniel 1:20 it says, And in all matters of wisdom and understanding about which the king had examined them, he found them 10 times better than all the magicians and astrologers who were in all his realm. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत In matters of wisdom and understanding. म्हणजे काय तर Meaning, त्याच अध्यायामध्ये 4थं वचन जर आम्ही बघितलं, if you read the 4th verse, ते कसे आहेत, त्यांच्यातला स्वभाव गुण वैशिष्ट्य काय आहेत ते त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. tells about their behavior. ते अव्यंग्य आहेत, They had no blemish. सुरूप आहेत, They are good looking, सर्व व्यवहारात दक्ष आहेत, are gifted in all wisdom. ज्ञानसंपन्न आहेत, They possess knowledge. विद्या पारंगत आहेत, They are quick to understand. राजवाड्यात वागण्यास योग्य आहेत. And they have the ability to serve in the king's palace. त्याचबरोबर Along with that, खासदारांची भाषा त्यांनी शिकून घेतलेली आहे. they might teach the language and literature of the ती Chaldeans. विद्या भाषा त्यांनी अवगत करून घेतलेली आहे. They have learned it. थोडक्यात जर बघितलं, राजवाड्यात वागण्यास योग्य असे ते पुरुष आहेत. In short, these people are capable, have the ability to serve in the king's palace. राजवाड्यात वागण्यास आवश्यक अशा गुणांनी भरलेले ते तरुण आहेत. They are the youngsters who have the ability, the character to serve in the king's पुढे palace. सांगितलं, ज्या वेळेस जेव्हा केव्हा त्यांना विचारलं जाई And further it says, whenever they were asked, त्यावेळेस ते अवघ्या राज्यात in whole kingdom, असलेल्या सर्वांपेक्षा हुशार आहेत, 10 पट हुशार आहेत असे दिसून येईल. and it is to be seen that they are 10 times more intelligent than the rest. म्हणजेच ते इतरांपेक्षा सरस ठरत. Means they are more wiser than all others. आमच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना वाटतं की आम्ही सरस ठरावं. And every student learning in schools and colleges thinks they should excel. आम्हाला देखील ती 10 पट हुशारी प्राप्त व्हावी. Even I want this 10 times intelligence. आम्हालाही वाटतं की आमची मुलं आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोप्यांसारखी असावीत.
Even we think our children should grow like plants. आमच्या कन्या राजमंदिराच्या कोपऱ्याच्या कोरलेल्या खांबासारख्या They असाव्या. should be like a carved pillars in the king's palace. 10 हुशारी त्यांनी प्राप्त करावी. They should receive 10 times तर intelligence. त्यासाठी या दानिएल आणि त्याच्या मित्रांनी काय केलं? So what did Daniel and his friends do? वचन वाचूया. दानिएलाचं पुस्तक पहिला अध्याय 8 वचन. Daniel 1:8. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊ नये याचा दानिएलाने मनाचा निश्चय केला. And Daniel purposed in his heart that he would not defile himself with the portion of king's delicacies, nor with the wine which he drank. आमच्यातलं वेगळेपण दिसून यावं असं वाटतं. If we want we should be distinguished. आम्ही सरस राहावं असं आम्हाला वाटतं. If we think we should be wise, तर राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊ नये याचा त्याने निश्चय केलेला आहे. so Daniel purposed in his heart that he would not defile himself with the portion of king's delicacies. काय खावं काय प्यावं हे अगोदर ठरवून देण्यात आलं होतं. He had decided what he should drink and eat. पण या ठिकाणी यांना देवाची इच्छा पूर्ण करायची होती. But here they wanted to fulfill the will of God. देवाला काय पसंत आहे पारखून घ्यायचं असं देवाचं वचन The सांगतं. word of God says, know what the God likes. देव कशामुळे खुश होईल, What would make God happy? देव कशामुळे संतुष्ट होईल, With what will he become याचा या satisfied? तरुणांनी विचार केलेला आहे. These young people thought of that. पहिले कोरिंथ राजपत्र 3 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, तुम्ही देवाचे मंदिर आहात It आणि says- तुम्हामध्ये देवाचा आत्मा बसतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? It says in Corinthians, you are the temple of God, and do you not know that the Spirit of God dwells in you? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो If anybody destroys the temple of God, तर देव त्याचा नाश करेल. God will destroy him. कारण देवाचे मंदिर पवित्र असतं. Because the temple of God is holy, असे तुम्ही आहात. and so are you. त्यांना जाणीव झालेली आहे आम्ही देवाचं पवित्र मंदिर आहोत. They realize they are the temple of God. देवाचा आत्मा आम्हामध्ये वास करत The आहे Spirit of God dwells inside of us. आणि या मंदिराचा नाश होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. It is the will that this temple should not be destroyed. संपूर्ण जग बघितलं तर भ्रष्टतेने भरलेलं आहे. And all this world was filled with corruption. या चौघांनी These 4 people या कुटिल विपरीत अविश्वसनीय पिढीमध्ये in this generation, राहत असताना while living in this generation, या युगाबरोबर समरूप न होता they did not conform to this world. देवाच्या दृष्टीने जे ओंगळ आहे, Whatever is right in the eyes of God, जे घृणास्पद आहे, the one that is good, याचा आपणास विटाळ होणे देण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे. they determined that they should not defile it. जगिक राजाचे मिष्टान्न The delicacies of the king, व द्राक्षरसाऐवजी or instead of wine, जो राजांचा राजा प्रभू the King of Kings, Jesus, त्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं. they gave priority to his will. परमेश्वराच्या दृष्टीने योग्य ते केलं. They did what was right in the eyes of God. वचन सांगतं खाणे आणि पिणे यात देवाचं राज्य नाहीये. The word of God says the kingdom of God is not in eating and drinking. जुन्या काळात आम्हाला माहित आहे वर्णासाठी येसवाने आपलं ज्येष्ठत्व तुच्छ लेखलेलं आहे. And in the Old Testament we learn Esau gave his birthright. नव्या काळात उधळ्या पुत्राने चैनबाजीसाठी आपल्या पित्याला सोडून दिलेलं In the आहे. New Testament, prodigal son left his father for his pleasure. यास्त तुम्ही खाता पिता Whatever you eat or drink, जे काही करता देवाच्या गौरवासाठी करा. whatever you do it for the glory of पण God. कित्येक वेळा But many times, चमचमीत चटपटीत मसालेदार पदार्थ दिसले की आमच्या तोंडाला पाणी सुटतं. if we see good things, we desire to have them. मोहावरती आकर्षणावरती लोभावरती आम्ही कसा प्रतिकार करावा हे या चौघांच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला शिकायला मिळत आहे. And through these lives of these 4 people, we understand how to control the lust and the attractions and the जिभेची temptations. चोचले पुरवण्यापेक्षा Instead of satisfying our pleasures, सकस संतुलित कसदार आहाराकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. they paid attention to a healthy and complete diet. या भूतलावरचं आम्ही आमचं जीवन जगत असताना While living a life on this earth, अनेक प्रकारचे मोह अनेक प्रकारचे लोभ आमच्या समोर येतात. there are many temptations that come in front of us. त्यावर प्रतिकार कसा करावा हे या चौघांच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला शिकायला मिळत We आहे. learn how to overcome them through the lives of these 4 people. आणि त्यांनी देवाच्या साह्याने त्यावरती प्रतिकार केला त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे. And they gain victory over it. वचन वाचूया. दानिएलाचं पुस्तक पहिला अध्याय 12 वचन. Daniel 1:12. 10 दिवस आपल्या या दासावर एवढा प्रयोग करून पहा, आम्हास खावा शाकान्न व प्याव्यास नुसतं पाणी मात्र दे. It says, please test your servants for 10 days and let them give us vegetables to eat and water to drink. माझा विश्वास आहे I believe खोजांच्या सरदाराकडे त्यांनी प्रार्थनापूर्वक विनंती केली असेल. they must have pleaded. आणि मला तुम्हाला सांगू देत, Let me tell you, राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. the heart of the king is like a water that he can turn. त्याला वाटेल तिकडे तो वळवितो. He can turn it to wherever he wants it.
त्याचा परिणाम काय झालेला आहे? What happened? खोज्यांच्या सरदाराची कृपा व दया व्हावी असं देवानं घडवून आणलेलं आहे. God made that they found favor. देव इच्छेला प्राधान्य दिलं They gave priority to the will of God. तर दैवी उद्देश सिद्धीत जातोच जातो. So the divine purpose fulfills. खोज्यांच्या सरदाराचा ताबा देवाने घेतला. The master, God took captive the heart of the त्यांची master, विनंती मान्य करण्यात आली. and their requests were granted. त्यांची विनंती मान्य करण्यात Their आली. requests were granted. त्यांना शाकानं देण्यात आलं. They were given vegetables. देव इच्छेला प्राधान्य दिलं. They gave priority to देवाची God. इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी धडपड केली. They strive to fulfill the will of God. त्याचा परिणाम म्हणून The effect of it, वचन सांगतं the word says, या चौघा तरुणास देवाने विद्या व ज्ञान यात निपुण व प्रवीण केलं. and God made them intelligent and wise. आम्हाला जर विद्या आणि ज्ञान यात निपुण आणि प्रवीण व्हायचं असेल, If I want to excel in wisdom and knowledge and understanding, देवीच्याला प्राधान्य द्या. give priority to the word देवाला of काय God. पसंत आहे पारखून घ्या. Learn what God likes. कारण ख्रिस्त येशूमध्ये ज्ञानाचे बुद्धीचे गुप्त निधी आहेत. Because in Christ Jesus are the mysteries of knowledge and wisdom. ज्यावेळेस आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालू, When we walk according to the Spirit, देव असता आमच्या जीवनाच्या द्वारे पूर्णत्वास जाणार नाही. and our purpose will be fulfilled. आत्म्याच्या प्रेरणेने चाला Walk through the Spirit, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असे मी म्हणतो. so that you will not fulfill the lust of पौल त्या flesh. ठिकाणी सांगत आहे. Paul says, प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली, be under the control of Holy Spirit, मार्गदर्शनाखाली आम्ही असू under the guidance of Holy Spirit, तर कोणताही पापाचा शिरक आमच्याकडे होणार नाही. so we will not commit any sin. देव सहवास म्हणजे पापाचा त्याग आहे. Being in the presence means forsaking या sin. चौघांनी आपल्या जीवनातून पापाला हद्दपार केलं. And all these people cast their sins away from कोणत्याही their प्रकारे lives. भ्रष्टाचाराचा स्पर्श होणं देण्याचा त्यांनी मानस केला. They determined to not let anything defile them, देवाने त्याला फार उंच केलं. and God uplifted them, देवाने त्यांना इतरांपेक्षा सरस ठरवलं. and God exalted them. देवाची इच्छा आहे It is the will of God आम्ही आकाशातील ताऱ्याप्रमाणे चमकावं. that we shine like the stars in the sky. तर जे ह्या चौघांनी केलं ते आम्ही करणं गरजेचं We आहे. need to do what these 4 people did. देवाला केवळ आम्हाला 5 पटीने आशीर्वाद करायचं नाही. God does not only want us to bless by 5 times portion. देवाची इच्छा आहे आम्ही 10 पटीने आशीर्वादित असावं. It is the will of God that we be filled with 10 times. चौथा आशीर्वादांचा प्रकार आम्ही पाहूया. 4th blessing type, उत्पत्तीचं पुस्तक Genesis 26 अध्याय 12 आणि 13 वचन. उत्पत्ती 26, 12, 13. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला व उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. उत्पत्ती 26, 12, 13. It says in Genesis 26, 12 and 13, Then Isaac sowed in that land and reaped in the same year 100-fold, and the Lord blessed him. The man began to prosper and continued prospering until he became very prosperous. त्याने धान्याची पेरणी केली. He sowed in that land. वचन सांगतं त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळालेलं The आहे. word says he reaped in the same year 100-fold, परमेश्वराने त्याचं कल्याण केलं. and God blessed him. तो थोर झाला. He began to prosper. तो उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. He continued prospering until he became very prosperous. परमेश्वरानं इसाकाच्या हातचे परिश्रम आशीर्वादित केले. And God blessed the work of the hands of Isaac. आम्हाला वाटतं We think जे काम आम्ही हाती घेऊ त्या कामाला यश मिळावं. if I want whatever things I put my hand to be 100 successful, पट पीक मिळावं if आम्हाला. I should reap 100-fold, आमचा उत्कर्ष व्हावा, that we should be आमचं prosperous, कल्याण व्हावं. that we should be blessed. पण त्या अगोदर इसाक काय करायचा? But what did Isaac used to do before वचन that? सांगतं The word says इसाका संध्याकाळच्या वेळी ध्यान कराव्यास रानात गेला. Isaac went into the wilderness to meditate. इसाक हा ध्यान करणारा होता. Isaac used to meditate. इसाक हा ध्यान करणारा होता. Isaac used to जर meditate. आम्ही ध्यान करणारे असो, If we are the one who meditate, आम्हाला देखील त्या 100 पटीचा आशीर्वाद आहे. we also have the blessing of 100-fold. ध्यान म्हणजे एकरूप होणे. Meditating means becoming one. एखाद्या विषयावर आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करणे. Contemplating our thoughts to one topic. यावेळेस मला एक डॉक्टर अनुपमा उजगरे यांचं गीताचे बोल आठवतात. I remember the song त्यांच्या उपासना संगीताच्या पुस्तकात त्या म्हणतात, they have in the book of this तू worship. बोलाविले सेवा कराया, You called me out to worship. प्रभू आलो आनंदे, I came happily, तरी विश्वासे तुझ जवळ नित्य राहू दे. so I believe I should stay near you. मिळो ना मिळो आम्हा अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. Even though I do not receive food or water, I should be focused on meditating to God. ध्यान धारणेवर जर भर आम्ही दिला If we focus on तर meditating, देव आम्हाला आशीर्वादित करतो. God will bless us. ध्यान केल्याने आत्मविश्वास वाढतो, By meditating, our self-confidence increases. सहनशक्ती वाढते.
we become more forbearing. जीवनातली नकारात्मकता निघून जाते, All the negativity disappears. मन शांत होते. We become स्थिर at peace. होते. We become stable. आणि म्हणून तो वचन सांगतं की स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल असते. And the word says the one who is stable has abundant blessings. आणि ज्यावेळेस आम्ही जे काही हाती घेतो त्यावेळेस सर्व काही सिद्धीत जातं. And whatever we put our hands to, everything becomes successful. देवावर प्रीती करणाऱ्यास The one who love God म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यास means the one who are called by His purpose. सर्व काही मिळून कल्याणकारक होतं. All things become glory and blessing for him. इसाकाने ध्यानधारणा केली. Isaac meditated. इसाकाने देवावर प्रीती केली. Isaac loved God. इसाक देवाच्या सहवासात गेला. Isaac went into the presence of त्याला God. त्या ठिकाणी 100 पट पीक मिळालं. He reaped 100-fold. आणि ज्यावेळेस देवाच्या सहवासात असतो When we're in the presence of God, देव त्याच्या लेकरांची प्रतिदिन काळजी घेतो. and God takes care of His children तो every day. प्रतिदिन आमचा भार वाहतो. He every day takes up a yoke. वचन वाचूयात. मलाकीचं पुस्तक 3 अध्याय 11 आणि 12 वचन. मलाकी 3:11-12. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. It is in Malachi 3:11 and 12, and I will rebuke the devourer for your sakes, so that he will not destroy the fruit of your ground, nor shall the vine fail to bear fruit for you in the field, says the Lord of hosts. And all nations will call you blessed, for you will be a delightful land, says the Lord of hosts. भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून So that you will not destroy the fruit of your ground, खाऊन टाकणाऱ्यास the devourer, तुम्हासाठी धमकावेन. he will rebuke the devourer. आमचं काम आहे हात उभारणं. Our job is to lift up our विजय hands. देणं परमेश्वराचं काम आहे. The job of God is to give us देवाच्या आज्ञा victory. पाळणं आमचं काम आहे. It is our duty to follow His आशीर्वादानं commandments. भरणं देवाचं काम आहे. It is the job of God to bless us. या ठिकाणी परमेश्वर आमची काळजी घेतो. Here God takes care of us. शत्रू पक्षापासून आमचं संरक्षण करतो He protects us from our enemies, आणि आमची भूमी मनोरम फळ देते. and our ground gives fruit. या ठिकाणी आम्ही जर बघितलं दुष्काळजन्य परिस्थिती आहे. Here we see it is a situation पण of इसाकाने famine. देव इच्छेला प्राधान्य दिलं. But Isaac gave priority to देवाला तो God. शरण गेला. He surrendered to God. वचनाप्रमाणे धान्याची पेरणी केली. He sowed according to the word. जे बीज खाण्यासाठी आहे ते जे बी आहे ते खाण्यासाठी नव्हे तर पेरण्यासाठी आहे. The seed is to sow and not to eat. याचं आकलन देव सहवासात गेल्यामुळे And because he went into the presence of God, ध्यान धारणा करण्यामुळे त्याला झालेलं आहे. and he understood because he meditated. परिस्थितीपुढे हातबल न होता Let us not be helpless in front of our situations. परमेश्वरासमोर गुडघे टेकले. Knelt down in front of God. परमेश्वराचा धावा केला. He called unto the name of God. परमेश्वराकडे पाहिलं. He looked unto the Lord. देवाची आज्ञा पाळण्याचा निर्णय घेतला. He determined to follow the commandments of God. जीवनात फलदायी झाला. He became fruitful in his life. पेरणाऱ्याच्या दाखल्यात आम्ही ऐकतो वाचतो. We listen in the parable. चांगल्या जमिनीत पेरणारा वचन ऐकतो. The seed that is sown in the good land listen to the word. अर्थ समजून घेतो. We understand the word, ते वचन आनंदाने स्वीकारतो accept it happily, आणि 100 पट पीक त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतं. and he receives 100-fold fruit. इसाक आज्ञा पाळण्याच्या द्वारे Isaac, by following the commandments, वचनावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे by believing in the word, परमेश्वराकडून आशीर्वादित झाला. he was blessed by God. त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळालं. In the same year, he reaped 100-fold. त्याला ख्रिस्ताचा पूर्ण आशीर्वाद मिळाला. He received the full blessing of God. देवाची इच्छा आहे आम्हाला देखील तो 100% आशीर्वाद मिळावा. It is the will of God we receive blessings 100-fold. आमचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा That we keep continue prospering. असं आम्हाला वाटतं का? Do we feel the same तर thing? त्यासाठी मला तुम्हाला सांगू देत. So let me tell you, इसाकाप्रमाणे ध्यान धारणा करणारं जीवन असणं गरजेचं आहे. a life should be like Isaac in meditation. देवाला आम्हाला केवळ 10 पट नव्हे, Lord does not only want to give us 10-fold, 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, not 30 nor 60-fold. 100 पटीने आशीर्वादित करायचं He आहे. wants to bless us 100-fold. 5वा आशीर्वाद आम्ही बघूयात. Fifth blessing. अनुवादाचं पुस्तक 1 अध्याय 11वं वचन. अनुवाद 1:11. तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्ही आता हा त्याच्यापेक्षा सहस्त्रपट तुम्हास वाढवो आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुमचे अभिष्ट करो. It says in Deuteronomy 1:11, May the Lord God of your fathers make you 1,000 times more numerous than you are and bless you as he has promised you. त्याचप्रमाणे त्याच अध्यायातील 7वा अध्याय 9वं वचन. ह्याकरिता हे पक्के समजून घे की तुझा देव परमेश्वरच देव आहे. तो सत्यवचनी देव आहे. जे त्याचवर प्रेम ठेवतात व त्याच्या आज्ञा पाळतात
त्यांच्या हजारो पिढ्यांबरोबर तो आपला करार पाळून त्याचवर दया करतो. In the same book, in chapter 7, verse 9, it says, "Therefore know that the Lord your God, He is God, the faithful God, who keeps covenant and mercy for 1,000 generations with those who love Him and keep His commandments." देव हजारो पिढ्यांवर दया करणारा परमेश्वर आहे. God is a God who has mercy for 1,000 generations. हजारो पिढ्याबरोबर आपला करार पाहून त्याचवर दया करणारा परमेश्वर आहे. A faithful God who keeps covenant and has mercy for 1,000 म्हणून वचन generations. सांगतं, So the word says, कोणी दुर्जन मरावा यात त्याला संतोष नाही, I do not delight if a wicked dies, तर त्याने मागं फिरावं, जगावं. so that he should repent ही and live. देवाची इच्छा आहे. It is the will of God, त्यासाठी तर सर्व मानव जातीचं तारण व्हावं म्हणून so that all the mankind should be saved. त्याने आपला एकुलता एक पुत्र, He gave His only begotten Son, परमप्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. His beloved Son for us. मार्क 16:15 मध्ये त्याने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. In Mark 16:15, He has given us a commandment. त्याने त्या सांगितले की He told, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. "Go into the world and share the gospel." सुवार्ता सांगण्याचं काम देवाला आम्हाला सांगणं पसंत वाटल्यावरून आम्ही ती सुवार्ता सांगत आहोत. So that God had joy that we should share the gospel. We should do that. सुवार्ता सांगण्याची सेवा देवाने आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. God has given us a service to share the gospel. शेते पिकलेली आहेत, The harvest is done. कापणीस आलेली आहेत. They are come to reap. मी कोणाला पाठवू? Whom should I send? आमच्यासाठी कोण जाईल? Who will go for me? तेव्हा मी म्हणालो, That time I said, हा मी आहे, मला पाठव. I am there, send me. असे म्हणणाऱ्या सुवार्तकाची आज देवाला गरज आहे. And the one who says God needs such people. आत्मे जिंकणाऱ्याची प्रभूला आज गरज God आहे. needs the one who can win souls. जर आम्ही तयार असू, If we are ready, हजारो नवीन आत्मे तयार आहेत. and 1,000 new spirits are ready. वचन सांगतं पहिले पेत्र 2 9 वचन, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास पाचारण अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याची गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. It says in 1 Peter 2:9, "But you are a chosen generation, a royal priesthood, a holy nation, His own special people, that you may proclaim the praises of Him who called you out of the darkness into His marvelous light." राजकीय याजकगण या नात्याने As a royal priesthood, तारण विधित करणं हे आमचं सर्वांचं काम आहे. it is your and my job to share the gospel. आपल्या मंडळीचा 1000 लोकांचा दृष्टांत आहे. Our church has the vision of 1,000 people. मासे धरणाऱ्याला माणसे धरणारा करणारा परमेश्वर आमचा आहे. And God is the one who makes us the fisher of men instead of fishers. सर्व व्यवसाय करायला आम्हाला आवडतात, We like to do all business. पण माणसे धरणाऱ्या व्यवसायाचं काय? But what about the business of being fishers of men? ही सेवा मला करायची आहे. We want to do this तो service. माणसे धरण्याचा आवेश आमच्यात कमी झालेला आहे काय? The zeal of catching men has been reduced. देव आमच्याकडे पाहत आहे. Lord is looking unto us. देवाला शिलोच्या कानाता पसरायचे आहेत And God wants the people of Shiloh. आणि मोठ्या अपेक्षेने देव आमच्याकडे पाहत आहे. With great expectancy, God is मंडळीतील looking. प्रत्येक सभासदाकडे तो पाहत He's आहे. looking at every member of the church. काय तो आवेश कमी झाला आहे काय? Has that zeal gone down? देवाला ह्या मंडळीची मर्यादा वाढवायची आहे. And God wants to increase the boundaries of this church. देवाला या मंडळीमध्ये अनेक तारणबद्ध लोकांची भर आणायची आहे. God wants to bring many people. पण त्यासाठी देव आमच्याकडे पाहत आहे. But for that, God is looking unto us. काय मी सिद्ध आहे काय? Am I ready for it? देवाला आम्हाला 1000 पटीने आशीर्वादित करायचं God आहे. wants to bless us 100-fold. शेवटचा आशीर्वाद पाहूयात. The last blessing. उत्पत्तीचं पुस्तक 24 अध्याय 60 वचन. उत्पत्ती 24:60. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, बाई गे, तू सहस्रावधींची लक्षावधींची जननी हो. It says in Genesis 24:60, "And they blessed Rebekah and said to her, Our sister, may you become the mother of thousands, of 10,000s, and may your descendants possess the gates of those who hate them." त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले. They blessed Rebekah. रिबका इसाकाबरोबर विवाह करण्याच्या अगोदर Before Rebekah being married to Isaac, तिला तिच्या घरच्यांनी आशीर्वाद दिले. her household blessed her. रिबका तिच्या प्रवासाला निघण्यापूर्वी Before Rebekah began her तिला journey, दिलेले हे आशीर्वाद her blessings नक्कीच तिला प्रेरणा देणारे, definitely will inspire her. उत्तेजन देणारे आहेत. Are the ones that will encourage her. आमच्या लेकरांचा सर्वांगीण विकास व्हावा, If we want our children to be completely developed, ते शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढावेत. they should grow physically, spiritually, in every manner. सर्व ठिकाणी ते आशीर्वादित व्हावेत ही देवाची इच्छा आहे. It is the will of God they should be blessed everywhere. म्हणून तर येसायाला आशीर्वाद देण्याचा परमेश्वराचा मानस आहे. So that is why God blesses Israel. इस्रायल म्हणजे वचनाची संतती आहे. Israel means the descendant of the word. देवाला आम्हाला आशीर्वादित करायचं आहे. God wants to bless us. या ठिकाणी मी वाचलं, Here we read,
रेबकेला तिच्या घरच्यांनी आशीर्वाद दिले. And Rebecca was blessed by her household. आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांसाठी फार महत्त्वाचे आहेत. The blessings of the parents are very important for a child. आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांसाठी फार महत्त्वाचे आहेत. The blessings of parents for the children are very important. वचन वाचूयात. Let's read. इब्री पत्र 11 अध्याय 20 आणि 21 वचन. इब्री 11:20-21. इसहाकाने याकोबाला व एसावाला भावी गोष्टींविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मर्तेवेस एसोपाच्या प्रत्येक मुलाला पुत्राला विश्वासाने आशीर्वाद दिला. It says in Hebrews 11:20-21, by faith Isaac blessed Jacob and Esau concerning things to come. But by faith Jacob, when he was dying, blessed each of the sons of Joseph and worshipped, leaning on the top of his staff. या ठिकाणी आम्ही बघितलं Here we learned इसाक आणि याकोबाला आशीर्वाद दिलेला आहे. Isaac blessed Jacob, येसावाला आशीर्वाद दिलेला आहे. has blessed Esau, याकोबाने मर्तेवेस एसोपाच्या पुत्रांना आशीर्वाद दिलेला आहे. and Jacob, while dying, blessed each of the sons of अजून वचन Joseph. वाचूयात. Let's उत्पत्ती 49:25. उत्पत्ती 49:25. तुझे सहाय्य करणारा तुझ्या पित्याचा देव, तुला वरदान देणारा सर्व समर्थ देव याचकडून हे होईल. वरून आकाशाची व खालून जलाशयाची वरदाने तू देईल. It says in Genesis 49:25, by the God of your father who will help you, and by the Almighty who will bless you with blessings of heaven above, blessings of the deep that lies beneath, blessings of the breast and of the womb. आई वडिलांचे आशीर्वाद लेकरांसाठी महत्त्वाचे आहेत. The blessings from parents to their children are very या ठिकाणी important. पिता त्याच्या लेकरांना आशीर्वाद देत आहे. Here the father is blessing his children. तो म्हणत आहे वरून आकाशाची He's saying from above the आणि खालून heaven, जलाशयाची वरदाने तुला प्राप्त and होतील. receive the blessings from the deep that lies beneath. आई वडिलांनी आपल्या लेकरांना आशीर्वाद देणं गरजेचं A आहे. parent should bless their children. पुढे Further, उत्पत्ती 49:28 मध्ये त्यांचा पिता त्यास आशीर्वाद देताना वचने बोलला ती हीच, एकेकास त्याच्या त्याच्या परीने त्याने आशीर्वाद दिला. it says, all these are the 12 tribes of Israel, and this is what their father spoke to them, and he blessed them. He blessed each one according to their own blessing. त्यांचा पिता त्यास आशीर्वाद देताना ही वचने बोलला. And their father, while blessing the children, spoke this to देव them. आम्हाला सांगत आहे God is telling to आम्ही us, आमच्या लेकरांना आशीर्वादित करावं. we should bless our children. प्रतिदिन त्यांना आशीर्वादित करावं. We should bless them every day. याकोबाने एसोपाला व त्याच्या लहान मुलांना आशीर्वाद दिला. And Jacob blessed Joseph and his children. नव्या करा आम्ही बघितलं In New Testament, ऐहिक सन्माना प्राप्त्यर्थ विनंती करताना while pleading, जब्दीच्या पुत्रांची आई आपल्या पुत्रांसह येशूकडे आलेली आहे. and Zebedee, the mother of Zebedee's sons, पुत्रांसह येशूकडे आलेली आहे. with her sons, she came to Jesus. येशूच्या पाया पडत आहे She sat near his आणि feet, पाया पडून येशूकडे मागत आहे. and she's pleading to Jesus. मागत आहे She's asking, आपल्या राज्यात in your kingdom, या माझ्या दोघा पुत्रातील this two of my sons, एकाने आपल्या उजवीकडे One- आणि एकाने आपल्या डावीकडे असावी त्याला विनंती करत आहे. she pleaded that one should sit at your right and one on the left. सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की आम्ही आमच्या लेकरांना आशीर्वादित घोषित करावे. The intention of saying is that you should bless your children. आमची लेकरं आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आशीर्वादाची कारण ठरावीत. Our children should be a blessing for a household, for a nation. यशायाच्या पुस्तकात देवाचं वचन सांगतं In Isaiah, the word of God says, परमेश्वराने दिलेली मुले the children given by God चिन्ह आणि उत्पात अशी आहेत. are signs. मी त्यांना आशीर्वादित करत आहे का? I am blessing them. मी माझ्या लेकरांना आशीर्वादित करत आहे का? Am I blessing my children? देवाकडे देवाकडे मागूयात की प्रभू मी मला माझ्या लेकरांना आशीर्वादित करण्यासाठी तुझी कृपा पुरव. Let's ask to God, give me grace to bless my children. त्यांना फक्त आशीर्वादच द्या, Give only blessings to them. त्यांना शाप देऊ नका. Do not curse them. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाने आपल्या मुखात सामर्थ्य स्थापित केलं आहे. And God has put strength and might in our mouths. लेकरांविषयी कधीच नकारात्मक विचार मनात आणू नका Do not let negative thoughts come towards your children in your किंवा ते hearts. बोलण्याच्या द्वारे प्रगट देखील करू नका. Or do not speak the negative ways. त्यांच्याविषयी कधीच वाईट बोलू नका. Do not speak bad about them. कशी असली तरी त्यांना आशीर्वादच द्या. No matter how you bless them. जुन्या करामध्ये एक उदाहरण आहे. There is an example in the Old दुसरे Testament. शमूएल 18:5. दुसरे शमूएल 18:5. राजाने योआब, अभिषय व इतर यास आज्ञा केली की त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा. It says in 2 Samuel 18:5, now the king had commanded Joab, Abishai, and Ittai, saying, deal gently for my sake with the young man Absalom. दावीद त्याच्या सरदारांना सांगत आहे And David is telling his मुला commanders, अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा. and deal gently for my sake with the young man Absalom. का बरं सांगितलंय? Why did he say so?
त्या ठिकाणी मी जर वाचलं तर आम्हाला असं दिसतं, If we read understand, अबशालोम बापाच्या जीवावर उठलेला आहे. and Absalom was against his father. बापाविरोधात बंडखोरी करत आहे. He's rebelling against his father. परंतु हा बाप But this father दावीद आपल्या सरदारांना सांगत आहे, is telling his commanders, त्याच्या योद्ध्यांना सांगत आहे, he's telling his warriors, अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा. deal gently for my sake with Absalom. सांगण्यामागचा उद्देश हाच आहे, The intention is आम्ही आमच्या लेकरांना आशीर्वादित करावं. we should bless our children. आम्ही आमच्या लेकरांसाठी आशीर्वाद जाहीर करावेत. We should declare blessings for our children. देवाशी करार करूयात. Let us make a covenant काही with जरी God. झालं तर मी आता इथून पुढे माझ्या लेकरांना आशीर्वादच देणार आहे. No matter what, I'm going to only bless my children. देव आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. God is a God who blesses us. देवानं आशीर्वादित केलेलं आहे. And God has blessed us. ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली When the whole world was formed, त्यावेळेस परमेश्वर म्हटला, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. and God says, be fruitful and occupy the land. फलद्रूप करणारा, बहुगुणित करणारा आमचा परमेश्वर आहे. And God is a God who multiplies and makes us fruitful. देवाने एकापासून सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. And through one, God made this whole world. दर 10 वर्षांनी जनगणना होते, Every 10 years, there is a census. पण अजूनही त्या लोकसंख्येचा अंदाज कोणाला बांधता आलेला नाही, But nobody knows the exact thing कारण देवानं दिलेला आशीर्वाद आहे. because it is a blessing of God. देव अब्राहमाला म्हणत आहे, आकाशातील ताऱ्यांकडे दाखवून त्याला म्हणत आहे, मोजवतील तर मोज. And God told to Abraham to count the stars in the sky. देवानं अभिवचन दिलंय, वाळूच्या रजकणासारखी तुझी संतती होईल. And God gave a promise like the grain of the sand of the sea, I'll make your देव descendants. आम्हाला फलद्रूप करणारा परमेश्वर God is आहे. a God who makes us fruitful. देवाला आम्हाला केवळ सहस्त्रपटी नव्हे तर बहुत पटीने आशीर्वादित करायचं आहे. And God wants to bless us a lot, 100-fold. पण त्यासाठी But for that, जे काही मी आज ऐकलेलं आहे whatever I have listened today, ते जर ग्रहण केलं, if I receive it, त्याचा स्वीकार केला, I accept it, आज्ञा करून मान्य करून पाळल्या तर and if I follow it, सर्व आशीर्वाद all these blessings, आम्हाला धावत प्राप्त होणार आहेत. we will receive all those blessings. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर The creator of heaven and earth, तुम्हा God, प्रत्येकाला आशीर्वाद देव. may he bless us all. आणि देवबाप करू या सर्व वचनांच्या द्वारे And may God do that all through all आम्हाला these चालण्यासाठी verses, त्याची कृपा करो. provide us the grace to walk in him. देवाला धन्यवाद देऊयात, Give thanks to the Lord. देवाचे आभार मानूयात. देवाने आम्हाला चालवलेलं आहे. देव आमच्या जवळ आहे. आम्हाला उन्नत करणारा परमेश्वर आमच्या जवळ आहे. हालेलुया.